बोला हर हर महादेव. हर हर महादेव. ह्या टॉपिकवर बोलायला जाते, ह्याच्या आधी मी कधीच बोललेली नाहीये. तर मला क्वेश्चन असा येतोय की दी तू घर बांधलंयस, म्हणजे तुझं जे नवीन घर आहे ते घर कुठे आहे? तू वेगळा निघालीये का? तू दुसरीकडे राहतीये का? तुझे सासू सासरे कुठे आहेत वगैरे वगैरे बऱ्याच गोष्टी. किंवा तुझ्या जाऊबाई, मेन तर तो क्वेश्चन आहे, तुझ्या जाऊबाई कुठे आहेत? एवढं बोर करावं असं नव्हतं वाटलं मला. हो छान आहे. रागारागत केलं पण बेटर केलं. तुला का बरं चांगलं दिसायचं असतं? डॅडा नथ घालू की ही नोज रिंग बेस्ट आहे? बेस्ट आहे नोज रिंग. नथ नको? ही नथ घातलेली दुसरी नको? नाही. आम्ही आता निघालोय दर्शनाला. आज श्रावणी मंगळवार, पहिला मंगळवार श्रावणातला, आणि खूप दिवसांपासनं देवीचं दर्शन करायला जायचं होतं. महादेवाचं मंदिरही आहे तिकडे, आणि किती दिवसांचं ना, जमतच नव्हतं. श्रावणात कुठे, आता फायनली आम्ही देवदर्शनाला निघालोय. आणि देवीचीच कृपा समजायची की तिने मनापासून बोलवलंय म्हणून आज जाणं होतंय. तर बाहेर इतका सुंदर असा पाऊस पडतोय, आणि सायंकाळच्या वेळी आम्ही खरं तर निघालोय. आणि क्यूट असा आवरून मी चालली. खूप टायमानंतर मी असं रेडी झाले, आणि नथ पण घातलेली आहे. जो पण शृंगार असतो, हिरवा चुडा. आणि नेहमी कंप्लेंट असते बायकांची की तू सगळं करते, सगळं घालते, पण तू बांगड्या नाही घालत. आज मी ते पण केलंय, बांगड्या पण घातल्या. आणि जेव्हा अशी सजते ना, खूप मनापासून खूप छान वाटतं. माझ्याकडे वर्ड्स नसतात, मी एवढी हॅपी असते आतून. वेगळंच काहीतरी आनंद असतो. माझं बाळ आज मला मॅचिंग आहे, पण ते माकड चाळे काय संपणार नाही. तो कधीच स्थिर बसू शकत नाही गाडीमध्ये, कधीच नाही. आणि आम्ही बिझी आहे. किती क्यूट बसले यार. आज मी स्किन केअर वाला व्हिडिओ बनवलेला, आणि त्याच्यानंतर आवरून निघाले. सासूबाई घरी नव्हत्या, आणि हा तुम्हाला बरंच काही सांगायचंय, बरंच काही बोलायचंय, जे बोलणं होत नाहीये. तर फायनली आता गाडीत टाइम आहे, तर गाडीतच गप्पा मारणार आहे मी. पहिले मी याला झोपवणार आहे, आणि मग त्याच्यानंतर मी गप्पा मारणार, कारण हे मध्ये 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 वात्रटगिरी करत असतो. हो का? उद्या करायचंय? घेतला डिसिजन? ओके. सो मी आता थोडंसं थांबते, आणि मग त्याच्यानंतर बोलते तुमच्याशी मेन टॉपिकवर. वारा गाई गाणे, प्रीतीचे तराने, धुंद वाजवेली, धुंद धुंद पाने फुले, वारा गाई गाणे, प्रीतीचे तराने. फायनली माझा बाबू झोपलाय, आणि मी तुमच्याशी मनसोक्तपणे गप्पा मारू शकते. तर जर्नी चालू आहे, आणि बाहेर पाऊस चालू आहे, आणि अशा परिस्थितीमध्ये मी तुमच्याशी बोलतेय. मला क्वेश्चन अशी येत आहेत की खूप दिवसानंतर मी ह्या टॉपिकवर बोलायला जाते, ह्याच्या आधी मी कधीच बोललेली नाहीये. तर मला क्वेश्चन असा येतोय की दी तू घर बांधलंयस, म्हणजे तुझं जे नवीन घर आहे ते घर कुठे आहे? तू वेगळा निघालीये का? तू दुसरीकडे राहतीये का? तुझे सासू सासरे कुठे आहेत वगैरे वगैरे बऱ्याच गोष्टी. किंवा तुझ्या जाऊबाई, मेन तर तो क्वेश्चन आहे की तुझ्या जाऊबाई कुठे. तर पहिले तर आपण घराबद्दल बोलूया.
की नाही, पहिले मेन क्वेश्चन जाऊबाईंबद्दल. तर सगळ्यात आधी म्हणजे मी इतका दिवस गप्प का असेल, तर काही त्याच्या मागे रिझन्स असतील की मी का बोलत नाही आहे. कारण एकच क्वेश्चन मला बऱ्याचदा रिपीट होतोय, तर मी तरी पण शांत आहे. तर त्याच्या मागे बऱ्याच गोष्टी असतील की मी नाही बोलू शकत. पर्सनल इश्यू असू शकतो, त्यांचं पर्सनल लाईफ आहे, जे यांचे मोठे भाऊ आहेत. तर आज मी फायनली त्याच्याबद्दल थोडंफार बोलायला जाते की जेव्हा आमचं लग्न झालं तर यांचे जे भाऊ आहेत ते यांच्यापेक्षा 10 वर्षांनी मोठे आहेत. हे सगळ्यात लहान आहे. त्याच्यानंतर यांच्या दोघी बहिणी आणि मग हे झालेले आहेत. तर त्यांचं लग्न बराच आधी झालेलं आणि आमचं लग्न जेव्हा झालं तेव्हा त्यांचे फॅमिली इश्यूज चालू होते, ज्यामध्ये मी तुम्हाला एवढं सविस्तर नाही सांगू शकत. लग्नानंतर आदित्यची आई काही दिवस होती आणि त्याच्यानंतर त्या आमच्याकडे नाही राहत. आदित्यसाठी आम्ही त्याचे दुसरे आईबाप आहोत. म्हणजे आईची कमी कधी त्याला भासली नाही, पण आई इथे नसते म्हणून माझ्या व्हिडिओजमध्ये जाऊबाई दिसल्या नाही आहेत कधी. आणि मम्मींचं कसं असतं की मम्मी कॉन्शियस होऊन जातात कॅमेऱ्यात यायला. तर हा दुसरा क्वेश्चन आहे की मम्मी खूप कॉन्शियस होऊन जातात की जेव्हा कॅमेरा ऑन होतो ना तर ते अनकम्फर्टेबल होतात. आणि असतं ना काही ना की कॅमेऱ्याची सवय नसते. मलाही आधी नव्हती. मला तर बोलता येत नसायचं आधी. तुम्ही बघितलं ना मी कसं कसं बोलायचे, किती वेळ लागायचा, अडखळायचे. तर मला असं वाटतं की मी का त्रास देऊ. म्हणजे माझे व्हिडिओज मी बनवते आणि जे पण लोक घरातले कॉन्शियस होत आहेत त्यांना, म्हणजे एक असतं ना की मी ह्यांच्यावर पण कधी कॅमेरा ओपन केला ना की कॅमेरा सपोज मी स्टार्ट केला आणि त्यांना थोडंसं वेगळं वाटायला लागतं. वेगळं म्हणजे एक असतं ना की कॅमेरा ऑन झाला की माणसाला नाही सुचत. तर तसंच माझ्या घरच्यांच्या बाबतीतही आहे. मग मी काय करते की मला आवडतं ना, मग मी त्यांना का त्रास देऊ. मग ते नसतात तेव्हा मी शूट वगैरे करते. आणि माझे व्लॉग्स पण कमी येण्याचं कारणच हे असतं की घरामध्ये कोणी नसतं जास्ती तेव्हा मी शूट करते. आणि मम्मी ते असले की मग मला नाही त्यांना त्रास द्यायला आवडत. तुम्हाला तर माहिती आहे मी फॅमिलीला घेऊन खूप सेन्सिटिव्ह आहे. सो मला त्या गोष्टी व्हिडिओच्या पुढे, मला त्यांच्या पुढे व्हिडिओ वगैरे माझ्यासाठी खूप नाही आहे. सो मी त्या गोष्टींची केअर करत आली आहे नेहमी. तर मला लास्ट टाइमच एक कमेंट आलं होतं की हिच्याशी कदाचित तिचे नणंद, सासू, जाऊबाई बोलत नसावेत. पण तसं म्हणजे मला हसायला आलं होतं लिटरली हे कमेंट वाचून. पण मी ना बऱ्याचदा व्हिडिओज खूप नसतात, फॅमिली जास्त महत्त्वाची असते आणि त्यांच्यासाठी मी ह्या गोष्टी टाळते आणि ते माझ्यासाठी खूप आहेत. मग त्याच्यानंतर माझी कामं आहेत. सो ते कन्सर्न असतं माझं आणि म्हणून मग ते जास्त व्हिडिओत नाही दिसत. सो झाले 2 क्वेश्चन झाले. त्याच्यानंतर आता कसं झालंय की पहिले जेव्हा आम्ही आलेलो ना, आमचं लग्न झालं. 3रा क्वेश्चन घराबद्दल. तर काय बोलता विसरते यार मी आता. लिटरली कधी असं होतं ना, अशी बोलत असते ऐका ना काय बोलायचं होतं तेच विसरून जाते. सध्या असं होतंय मला बऱ्याचदा. तर आम्ही जेव्हा लग्न करून आलेलो ना, तर आमचं जे खालचं घर होतं त्या घरामध्ये 2 बेडरूम आहेत, एक स्टोरूम आहे, एक देवघर आहे, एक हॉल आहे आणि किचन आहे. ते जुनं बांधकाम आहे. पप्पांनी एका वेळी 7 बंगलो बांधले होते. आमच्या शेतामध्ये 7 बंगलो त्यांनी एका वेळी बांधले 7 भावांकरता. आणि तेव्हा ते बंगलो इतके मोठे होते ना, सगळ्यांची मुलं छोटे छोटे होते, तर भीती वाटायची त्यांना लिटरली. आणि ते काय करायचे, जेवायचे आणि 2 बंगल्यांमध्ये पूर्ण फॅमिल्या झोपायच्या. कारण ते एकाच माडीमध्ये राहायचे पहिले आणि अचानक एवढे घरं आले. तर एवढे घरं आल्यानंतर प्रत्येक जण एवढ्या मोठ्या बंगल्यात, म्हणजे त्यांना भूत बंगला वाटायचा. आणि तेव्हा फर्निचर वगैरे त्या गोष्टींची एवढी सवय नव्हती. सो फर्निचर खूप हळूहळू झालेलं घरांमध्ये. तर एकत्र झोपायचे. इतकं मोठं घर होतं ते तेव्हासाठी. तर कसं झालंय ना की सगळ्यांची मुलं हळूहळू मोठी झाली आहेत. तर आता मुलांना मुलं झाली आहेत. म्हणजे पहिले मी आले होते तेव्हा मी 4च नंबरची सून होते. माझ्यानंतर आता 6 आल्यात. इमॅजिन करा. तर 6 आल्या. तर आम्हाला मूल झाले. माझ्या जाऊबाईंना प्रत्येकीला 2-2, 3-3 मुलं आहेत. 2-2 मुलं आहेत. आणि माझ्या नंतरच्यांना पण आता मुलं झालेत. प्रत्येकाला 2-2 आहेत. तर आता ते 2 रूम आहे ना, 2 रूम, किचन, हॉल, स्टोरूम, देवघर, ह्या गोष्टी खूप छोट्या वाटायला लागल्या. लिटरली आम्ही जेव्हा घरी लग्न करून आलेलो तेव्हा मम्मी पप्पा हॉलमध्ये झोपायचे आणि आमच्या 2 कपल लोकांना 2 बेडरूम होते. तर सासू सासरे होते. तर त्यांना हॉलमध्ये झोपायला काही नाही वाटलं आणि ते मॅनेज करून घेतात. आणि आपण म्हणजे पहिले तर एवढं त्यांना सवय असते एवढ्या गोष्टी मॅनेज करायची, तर ते त्यांच्यासाठी काही नाहीये. पण एकदा की मुलं जर का मोठे झाले, आता माझा विराट जवळपास 7.5 वर्षाचा, 8 वर्षाचा कंप्लीट होईल. आणि आदित्य आता 12 किती वर्षाचा होतो, 12 ना, 11 की 12,
आदित्य आता 12 वर्षाचा होतोय. 12 वर्षाच्या आजकालच्या मुलांना इतक्या गोष्टी कळतात ना की त्यांना प्रायव्हसी खूप गरजेची आहे. तर तो आताच खूप चिडचिड करायला लागलेला. म्हणजे जवळपास त्याचे लक्षण 8-9 वर्षाचा होता ना तेव्हापासूनच त्याला एकटं रूम मध्ये राहायचंय, कडी लावून घ्यायची आहे, मग त्याचा अभ्यास करतोय आणि मग विराटचं त्याचं भांडण व्हायचं. आणि विराट पण आता विराट तरी तेव्हा लहान होता, तो खेळायला बघायचा भावासोबत. पण आदित्यला स्टडी करताना एक सेपरेट रूम हवा असतो. तर मग आम्ही जेव्हा आपल्या वरच्या रूमला किती वर्ष झाले, 4 ना 5, तर आम्ही तेव्हा काय केलेलं की घरामध्ये खाली अडचणी येत होत्या. आदित्य स्टडी करायचा, मग मम्मींना दुपारी झोपायला लागायचं आणि मी पण कधी कधी पडायचे दुपारची. तर मग मम्मी हॉलमध्येच झोपायच्या. मग हे पाहुणे वगैरे आले. आता आमचं कसं सगळ्यात मोठं घर आहे, पप्पा सगळ्यात मोठे आहे, तर आमच्या घरी पाहुणे नेहमी येतात जातात, तर हॉलमध्ये झोपणं चांगलं नाही वाटत. मग तेव्हा एक सोल्युशन काढलं. आणि त्याच्यानंतर विराट मला झाला. आधीची गोष्ट, जेव्हा मम्मी ते हॉलमध्ये झोपायचे तेव्हा विराट मला झाला. तर खाली मॅनेज करणं ना तरी पण खूप डिफिकल्ट होत होतं की एक बाळंतीण बाईला एक सेपरेट रूम हवा आहे, ते पाहुणे वगैरे येणार. पण तरी पण ते मॅनेज केलं 2-2.5 वर्ष. पण त्या 2-2.5 वर्षामध्ये माझी जी नणंद आहे तिला बेबी होणार होतं. आणि इतकी म्हणजे अशी सिच्युएशन होती ना की आम्ही तर हॉलमध्ये झोपू नाही शकत. मग त्याच्यानंतर मम्मी पप्पा तर मॅनेज करतच होते हॉलमध्ये झोपण्याचं. पण मग बाळंतीण बाईंना कुठे त्यांचं सोय होणार, कुठे त्या राहणार वगैरे वगैरे. तर मग अशा करता म्हणून एक सोल्युशन काढलेलं की आम्ही वरती बांधकाम केलं. आणि एकदा बांधकाम केलं की असं असतं ना की ते एकदा घर झालं की ते तोडणं शक्यच नसतं. म्हणजे ती काही तोडची खाऊची गोष्ट नाहीये की आपण एकदा घर बांधलंय मग ते तोडायच्या हिशोबाने बांधू नाही. म्हणून मग पप्पांनी काय केलेलं, तेव्हाच बोललेली की आपण एक काम करू, आता सगळ्या सोयी करून टाकू, म्हणजे मला पुढे टेन्शनच नको गोष्टींचं. मग वरती काम स्टार्ट केलं. आणि म्हणजे आमच्या ज्या ताई आहेत त्यांचे दिवस लवकर भरले आणि त्यांची डिलिव्हरी झाली. मग आमचे जे वरचे 2 रूम आहेत ते 2 रूम कम्प्लीट केले आणि मध्येच काम स्टॉप केलं. काम मध्ये स्टॉप केलं. हॉल आणि किचन तसंच ठेवलेला, म्हणजे ते नाही बांधकाम केलेलं. मग 2 रूम झाल्या. मग ते पटकन त्यांची डिलिव्हरी वगैरे झाली, बेबी आम्ही वरती शिफ्ट झालो. आणि मग त्या बेबी वगैरे झालं. मग ते त्यांची 2-3-4 काय महिने असतील ते मॅनेज झाले. आणि मग ते एकदा की एक असतं ना की एखादं काम आपण केलंय तर ते काम करता करता जर का एकदा की थांबलं तर ते थांबतच. मग त्याला परत योग नाही येत लवकर बनवण्याचा. समोरच्या रूम मध्ये आदित्य असायचे, आमच्या रूम मध्ये आम्ही असायचो. आता काय झालेलं की आदित्य आता जास्ती मोठा झालाय, 11-12 वर्षाचा झालाय. तर त्याला ना इतकी चिडचिड होते, म्हणजे त्याला अभ्यास एकट्यानेच करायचा. आणि विराट कसा खोडकर आहे, तर अभ्यासाला गेला की विराटला असतं की मला त्याच्यासोबतच बसायचं, मला त्याच्यासोबतच अभ्यास करायचा. आणि मग ते दोघांची इतकी भांडणं, कारण तो काही ना काही खोड करेल, हा खोड्या काढेल आणि मग तो रडेल, मग तो याला मारेल, हा त्याला मारेल. आणि मग दोघांचा इतका घरात आरडा ओरडा असतो. आणि मग त्याच्यावरनं बाबा पण चिडचिड करतात, आजी पण चिडचिड करते, सगळ्यांची चिडचिड होते मुलं. आणि हे काय साधे नाही भांडत पोरं, त्यांचं भांडण बघण्यासारखं असतं. मग त्याचं बांधकाम जे राहिलं होतं ते आता परत करायचं डिसाईड केलं की हॉल आणि किचन आपण बांधून घेऊया. आणि सोबत अजून एक रिझन असं होतं की मी बाहेर जाते, इकडे तिकडे जाते, किंवा आम्ही कधी बाहेर गेलो रात्रीचं तर पप्पा आमच्याकडे ना काय असतं की मळ्यात, अजून पण मळ्यात जातात लोक, शेती कामं करतात. आणि त्यांचं पहिल्याचं नेहमीचं रूल आहे की सकाळी 7:30ला डबा घेऊन जायचं मळ्यात आणि संध्याकाळी यायचं. संध्याकाळी मग लवकर, कारण ते दमून थकून येतात, भुका लवकर लागतात. तर मग आमच्याकडे तुम्हाला तर माहिती, मी स्वयंपाक किती लवकर करते, सायंकाळचा 5:30ला, 4-4:30लाच कधी कधी स्टार्ट होऊन जातो. त्याचं रिझनच हे की मळ्यातून लोक येतात आणि मग त्यांना खूप भूक लागते. 7:30चा पप्पांचा टाइम आहे आणि त्यांनी टाइम त्यांचा खूप वर्षांपूर्वीपासूनचा टाइम आहे हा. तर ते 7:30ला जेवतात आणि आमच्याकडे 8-8:30 वाजेपर्यंत सगळं आवरून मम्मी त्या बाहेर चालायला जातात आणि 9:30-10ला घरात येऊन 10:30 पर्यंत पूर्ण चिडीचूप होऊन जातात. आणि आमचं झोपणं कधी असतं 12, 1, 2, 2:30 कधी कधी टीव्ही बघत बघत. तर बऱ्याचदा काय व्हायचं ना की आम्ही बाहेर गेलोय, मूवीला गेलोय, कुठे गेलोय, आणि हे मोस्ट ऑफ टाइम व्हायचंच की पप्पांनी त्यांची झोप, आणि मम्मींना मायग्रेनचा त्रास आहे, तर मग आम्ही लेट आलं की उठणार कोण, मम्मीच उठणार. तर मग फोन केला की एकदा मम्मीची झोप उडाली की मम्मीला परत रात्रभर झोप येणार नाही. पहाटे थोडंफार डोळा लागेल आणि त्यांचं ते डेली रुटीन आहे की ते 4:30-5लाच उठतात सकाळी. आणि मग ते त्यांचं पूजा वगैरे, योग बी काय असेल ते करत असतात. तर खूप म्हणजे वर्षानुवर्ष त्यांचं चालत आले, तर त्यांना झोप नाहीच आहे.
तर मग ह्याच्याने काय व्हायचं ना की आम्ही लेट आलो की मम्मींना उठायला लागायचं आणि मग मम्मींची झोप नाही व्हायची. तर मग असं डिसाईड केलं की आता कसं आहे की वरती किचन जर झालं तर मी सपोज लेट आले तर वरतीच खाणार, वरतीच बनवू शकते, वरती गॅस नेऊन ठेवायचा, भांडे थोडेसे नेऊन ठेवायचे. तर अशा गोष्टी म्हणजे बरेच कारण आहेत. आणि मग हॉल आणि किचन बांधायचं स्टार्ट केलेलं वरती. मग आता वरती आम्ही पहिले रूम तसेच होते, एक स्टोर रूम आहे, एक देवघर तर हॉलमध्येच असणार आहे, हॉल आणि किचन बांधलंय. आणि ते जे आहे ते आता माझं नवीन घर झालंय. जेव्हा ते बांधकाम होतं तोपर्यंत काही नाही वाटलं, पण आता मला एवढ्या वर्षांची सवय झाली, जवळपास मला 11 वर्ष होत आहेत मम्मी त्यांच्या सोबत राहून. आणि किती केलं तरी शेवटी एक असतं की वरती जर किचन, एकदा का घरात 2 किचन आली तर समजायचं की यार गोष्टी पहिल्यासारख्या नाही राहिल्या. आता भलेही काही बदललं नाही आमच्याकडे, म्हणजे सण असला काही असलं की एकत्र स्वयंपाक असतो, पाहुणे आले तर एकत्र स्वयंपाक असतो, किंवा नाही जमलं तर खाली सगळं एकत्रच असतं, असं काही नाही. पण हा लेट झालं काही झालं तर एक असतं ना की सोपं होऊन जातं, इझी होऊन जातं की मी वरती शिजवून खाऊ शकते आणि मम्मी त्यांची झोप पण नाही उडत आहे वगैरे, किंवा मला बाहेर काही काम असेल तर बाहेर गेले मग त्याच्यानंतर लेट आले तर मी बनवून खाऊ शकते. अशा काही गोष्टी आहेत. सो पिंपळगावमध्ये पोहोचलीत का? हा, तर मग वरती आता हॉल किचन झालेला आहे. किचन मध्ये अजून ट्रॉलीज वगैरे नाही आलंय. घरात सोफा घ्यायचा, कर्टन्स लावायचे आहेत, बरेच काम आहे. म्हणून मी अजून पण घराचा व्हिडिओ नाही बनवला की घर अजून पूर्ण मोकळं आहे तर काय दाखवू ना, म्हणजे रिकामं आहे आणि त्यात काय ते दाखवायचं. मग मला असं वाटलेलं की मी पहिले त्या सगळ्या सोयी करून घेते आणि किचन ट्रॉलीज मी खूप लेट करणार आहे, आत्ताच नाही करणार आहे. तर अजून 5-6 महिन्यांनी मी किचन ट्रॉलीज करेन. तर अशी काही कारणं आहेत. तर मी वेगळी म्हणजे पूर्ण वेगळं तर आम्ही निघालेलो, ते निघणं पॉसिबल म्हणजे खूप अजून टाइम आहे त्याला. बंद आहे. अरे यार. आणि हे वरती बांधायचं पण तेव्हा पण माझी तयारी नव्हती. मी डायरेक्ट यांना नाही बोलायचे, कारण मला माहिती आहे 2 किचन झाले की गोष्टी बदलतात, बरंच काही बदलतं. तर मी यांना नाही बोलायचे, पण यांना पाहिजे होतं की नको मला आणि मुलांचं कसं असतं, तुमच्या मिस्टरांवरून माहीत असेल की आई वडिलांना घेऊन जरा जास्ती सॉफ्ट कॉर्नर असतो. आणि पप्पांचं खूप मागे लागलेले, पप्पांना खूप मनापासून पाहिजे होत्या गोष्टी. त्यांना ते नेहमी बोलायचे की आमचं ताण मिटेल. म्हणजे एक असतं ना आई वडिलांना, एक असतं की मुलांच्या सोयी करून देणं गरजेचं असतं. तर त्यांनी ठाम डिसिजनच घेतलेला होता दोघांनी, मम्मींनी आणि पप्पांनी, की दोन्ही मुलांच्या सोयी होऊन जातील तर आम्ही आरामात राहू. कारण आपल्याला पण जर 2 मुलं असतील तर त्यांच्या 2 सोयी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपल्याला पण एक जीवाला घोर असतो, तसं त्यांच्या होत होतं. तर जेव्हा बांधकाम झालं आणि फायनली जेव्हा मम्मीने ते मला बोललेले ना, हा घे, हा काढून घ्या समोर. मम्मी ते जेव्हा मला बोललेले ना की तुला भांडे आणायचे, तुम्ही भांडे घेऊन या, तो दिवस माझ्यासाठी एकदम म्हणजे मला इतकं एक असतं ना की इथे भरून येतं. आणि पप्पांकडे पाहिलं की असं मनामध्ये भरून यायचं, मम्मीकडे पाहिलं की असं एकदम दाटून असं आल्यासारखं. आणि मी खूप रडायचं मन करायचं मला की यार काय होतंय, असं बाजूला गेल्यासारखं वाटतंय, त्यांच्यासोबत न राहण्यासारख्याच गोष्टी असतील ना त्या. तर एक असतं की मनातून एक वाईब येते की अरे लांब तर नाही चाललोय आपण, तर मी खूप रडले होते ते पूर्ण दिवस. 1 महिना मला ह्या गोष्टींमधून बाहेर यायला लागलाय. त्याच्यामुळे तुम्ही बघितलं असेल माझे व्हिडिओज पण खूप कमी यायचे. आणि रील्स तर ते मेंटेन करण्यासाठी थोडंफार रील वगैरे यायचंच माझं, आणि शूट वगैरे असेल, ब्रँड शूट असेल तर ते मी केलेलं. पण व्लॉग माझे किती दिवसांचे बंद आहेत. तर बायका इतके अंदाज लावतात ना, हिच्या घरात काहीतरी असेल, असं काहीतरी झालं असेल किंवा ते इतके अंदाज लावतात. पण तसं नसतं. बऱ्याचदा आपण जो विचार करतो ना तसं काही नसतं. आणि माणसाचा स्वभाव आहे ना, त्याला एवढ्या वर्षानुवर्ष तुम्ही मला बघताय तर एक अंदाज येऊन जातो की माझं नेचर कसं आहे, मी कशी आहे. आणि आपण व्हिडिओजवरनं गोष्टींवरनं, सपोज मी जर वेस्टर्न वेअर कपडे घातले तर त्याच्यावरनं तुम्ही मला जज नाही करू शकत, कारण मलाही आवड असू शकते. जर मला वाटतंय मी गुड लुकिंग आहे, आणि असं नाही मी आत्ताच घालतेय. कसं असायचं ना की पहिले जेव्हा मी माझ्या आईकडे असायचे तर मी छोटे कॅपरीज घालायचे, छोटे कॅपरीज असायच्या माझ्या. आणि माझ्या पप्पांनी मला कधी रोकटोक नाही केली त्या गोष्टी. इव्हन मम्मीला वाटायचं कधी कधी, पण पप्पांनी कधीच या गोष्टी बघितल्या नाहीये की कॅपरीज वगैरे घालते, छोटे कपडे घालते. तर मला पहिल्यापासून कपडे घालायची आवड आहे. आणि मी जेव्हा हनीमूनला गेले होते, माझं लग्न झाल्या तेव्हा मी इतके शॉर्ट कपडे घातले होते, तेव्हा मी किती छोटी होते. आणि मला, तुम्ही जर का इंस्टाग्रामला माझं सगळ्यात पहिलं पोस्ट बघितलं असेल ना तर त्याच्यामध्ये तुम्हाला माझे कपडे दिसतील.
आणि मी तुम्हाला हवं तर मी माझा हनीमूनचा अल्बम पण दाखवेन तुम्हाला. तर मी जेव्हा पण बाहेर कुठे फिरायला जायचे ना, मी शॉर्ट्स कपडे घालायचे, कारण मला पहिल्यापासून आवड आहे छोटे कपडे घालायची. एक असते मनात आवड असते की मी पण वेस्टर्न वेअर करते. ट्रेडिशनल तर मी असतं, पण वेस्टर्नमध्ये पण मला राहायला आवडतं. मी पहिल्यापासून ट्राय करत आली आहे कसं कसं मी गोष्टी मॅनेज केलेल्या आहेत त्या ह्याच्यासाठी. आणि मी जेव्हा नवीन माझं लग्न झालं होतं ना, आज मी खूप गप्पा मारते नाही तुमच्यासोबत. नवीन जेव्हा माझं लग्न झालं होतं तेव्हा घरात लिटरली पंजाबी ड्रेसही घालू शकत नव्हते. पण आज अशी वेळ आली आहे की माझ्या सासू की तुझ्याकडे वेस्टर्न कुठला वन पीस असेल तर ते आम्हाला फिरायला जायचंय, मला पण घालायचंय. माझ्या सासूबाईंनी पण शॉर्टवाला वन पीस घातलेला आहे. तर इथपर्यंत वेळ आलेली आहे की ते पण चेंज झालेले आहेत. म्हणजे एक टाइम होता की मला रडायला लागायचं की मम्मी हे घालू देत, ते घालू देत, ते करू देत. आणि मी त्यांना एक्सप्लेन केलेलं की साडीमध्ये इकडून तिकडून दिसतं जेव्हा आपण वागतो, काम करतो, गोष्टी करतो. तर पंजाबी ड्रेसमध्ये सगळं झाकून पुकून असतं, सगळं व्यवस्थित असतं, तर ते का नको घालायला. 6-7 महिन्यानंतर मम्मींचं माइंड चेंज झालं आणि मम्मी स्वतःहून बोलायला लागल्या, तू एक काम कर, तू अशी साड्या जास्ती घालत नाहीये तर तू पंजाबी ड्रेसच घे. साडी ही दिवाळीला साडी आमच्याकडे असायची, लग्नाला साडी असायची, तर मम्मी बोलायच्या साडी माझी घाल आणि तू पंजाबी ड्रेसच घे. तर हळूहळू त्यांचं माइंड चेंज झालं. आणि आता अशी वेळ आली आहे की मी पहिले जीन्स घालू नाही शकायचे, पण आता मी घरातून जीन्स घालतीये. तर एक मुलगी कशी आईवडिलांना बदलू शकते तशी सूनही सासू सासऱ्यांना बदलू शकते. आणि जसे दिवस पुढे जात आहेत तर आपणही अपडेट होत जातो, तसं सासू सासरेही अपडेट होऊ शकतायत. ऐकून बोलून म्हणून पण बायका अंदाज अशा लावतात ना की अरे ही तर पहिले अशी होती, हिला तर पहिले घरातून चालायचं नाही म्हणजे ही सासू सासऱ्यांचं ऐकत नाही. असं नसतं बाबा. तुम्ही मला गेल्या किती वर्षांपासून बघताय, तर माणूस हलका तरी कुठेतरी वेगळा दिसून जातो, पण माणूस नाटक करू शकतो, पण तो वर्षानुवर्ष नाटक नाही करू शकत. हे नेहमी लक्षात ठेवा. तर मला माझ्यासाठी माझी फॅमिली नेहमी प्रायोरिटीमध्ये असते, आहे आणि राहणार. आणि काही गोष्टी अशा असतात ना की आपल्याला म्हणजे जे आपल्याला हवंय ते समोरच्याला आवडेलच असं नाहीये, पण आपण माइंड चेंज करू शकतो समोरच्याचं. आणि मी माझं लाईफ जगणं काही सोडू शकते का? नाही. आणि मेन तर काय की माझा जो लाईफ पार्टनर आहे, हां मी एक वेळी तर पूर्ण म्हणजे जर माझा नवरा जर मला म्हटला ना मला हे अजिबात नाही आवडत, हे करू नको, मला काही सेकंड्स पण नाही लागणार ती गोष्ट सोडायला. तर माझ्या नवऱ्यालाच ह्या सगळ्या गोष्टींची आवड आहे. त्यांनी माझ्यात नेहमी त्यांची बायको कमी आणि मुलगी जास्त बघितलंय. त्यांनी मला आठवतं पहिला दिवस आणि आत्ताचा दिवस, त्यांनी मला नेहमी एका मुलीगत प्रेम केलंय. म्हणजे फर्स्ट मी त्यांची मुलगी, कारण ते मला बोलायचे मीच तुझी आई, मीच तुझे वडील, मीच तुझी बहीण, मीच तुझा भाऊ, मीच तुझं सगळं, मीच तुझं आहे. तर ते मला पहिले कन्सर्न आणि केअरने माझ्याकडे बघतात आणि मग त्याच्यानंतर ते मला बायकोच्या रूपात बघतात. तर एक बाप कसा मुलीचे हट्ट पूर्ण करतो आणि त्याला पाहिजेच की आपल्या मुलीने असं करावं तसं करावं, तर ते नेहमी पहिले त्यांना मी नेहमी जर मी काही बोललं ना तर त्यांना असं वाटतं की हिचा हट्ट आणि त्यांना ती गोष्ट आवडते मला करवायला. जर मला जे एखादी गोष्ट आवडते तर त्यांना पाहिजे असतं की तुला आवडतंय ना तू कर, तुला आवडतंय ना तू घाल. जर का माझ्या नवऱ्याला काही प्रॉब्लेम नाहीये तर गाईज तुम्ही पण अंदाज लावणं बंद करा. हे हेटर्स लोकांसाठी की खूप सारे अंदाज आणि गोष्टी येतात त्यांच्याकडनं, खूप सारे क्वेश्चन्स येतात, खूप सारे अंदाज लावून काहीतरी कमेंटमध्ये बोललेलं असतं. तर त्या गोष्टी टाळा, तसं नाही आहे. आणि जर तसं काही असतं तर मी एवढी फ्रीली रील्स वगैरे बनवून हॅपीली लाईफ जगू नसते शकले. आणि माझ्या मते मी खूप बोलून गेले, पुढचं बोलायचं मला खूप कमी होतं. सो ब्लॉग इथेच भरून जाईल. पुढचा ब्लॉग मला असं वाटतं 2 ब्लॉग बनवावे लागतील. तर आय होप मी सगळ्या क्वेश्चन्सचे आन्सर्स तुम्हाला दिलेले असतील. आणि आता प्लीज ह्या व्हिडिओवरून काही क्वेश्चन्स तुम्हाला आले असतील तर ते नका विचारू, मनातच ठेवा. कारण प्रत्येक गोष्टी मला नाही क्वेश्चन आन्सर खेळायला नाही आवडत इतकं. मला असं वाटतं की मी जर सगळ्यांना फ्रीली राहू देते यांना तर मला पण फ्रीली राहू द्या. आणि तुम्ही फक्त माझ्याकडनं काय घेता येईल किंवा मी तुम्हाला तुम्हाला काही देता येऊ शकतं का त्या गोष्टी बोला. की मला हे सांग, आम्हाला हे सांग, तू कसं मॅनेज करते, किंवा प्रोडक्ट्सबद्दल, मेकअपबद्दल, लाईफस्टाईलबद्दल, हजबंड वाईफबद्दल, मुलां रिलेटेड की विराटला कसं मॅनेज करते, ह्या गोष्टी रिलेटेड तुम्ही माझ्याशी बोलू शकता. पण उगाच हे हेटर लोकांसाठी कारण कधी लिटरली कमेंट्स बघून ना डोकंच दुखायला लागते. यार काय बोलायचं, डोकं म्हणजे होतं कधी यार, माणूस आहे, फरक तर पडतो. तर असं वाटतं काय बोलायचं आता यांना. तर बस मला त्यांना एवढंच बोलायचं आहे की प्रत्येक वेळी तुम्ही जो विचार करता ना तो खरा असेलच असं नाहीये. अंदाज असतो, रियालिटी असते.
सो तुमचं पण माइंड चेंज करा, तुम्ही पण हॅपी राहा, दुसऱ्यांच्या हॅपीनेसमध्ये पण स्वतःचा हॅपीनेस बघा. हे तुमच्यासाठी बेस्ट असेल आणि तुमच्या अराउंड जे पण असतील, तुमच्या अराउंड जे पण लोक आहेत त्यांच्यासाठी बेस्ट असेल. पॉझिटिव्ह राहा, हॅपी राहा, खुश राहा, हेल्दी राहा. आणि आता आम्ही पावडे खाणार आहे. आणि जे मेन शॉप आहे ना पिंपळगावमधला, आम्ही नेहमी इथे आलो की पावडे खातो, पण आज नेमकं ते बंद आहे. सो दुसरीकडनं घेण्याचा डिसिजन घेतला आणि आता माझा नवरा आणायला गेला आहे. माझा वासरू झोपलं आहे, त्याला उठवावं लागेल पहिले. तर त्याचे पाय खाली आले. ते बाबू पाय मागे घे ना, मागे घे पाय. म्हणजे कुठलेच नाही आवडत, इथलेच पावडे खूप आवडतात. एकच शॉप आहे पिंपळगावमध्ये माझा फेवरेट आणि नेमकं मूड माझा ऑफ झालेला आहे. आजच बंद आहे ते. आणि मी 1 वर्ष झालं, 1 वर्षापासून मी आलेली नाही आहे इकडे. आज योग आलेला कुठे, श्रावण मंगळवारी. सो खूप बडबड केली यार. आता मी ना कॅमेरा बंद करते आणि रिलॅक्स बसते आणि खाते आणि मग नंतर तुम्हाला पुढची जर्नी जी आहे ती दाखवते. बाय बाय. बाहेर पाऊस आणि पावसात पावडा. वा वा. काढून ठेवली ती, आणलीच नाही. काय वाढायला लागेल आता. त्याच्यात काय काय आहे? नारळ, हारे, नारळ दुसरं काय ना द्या फोडायला. चांगलं दाखव थंडी वाजते खूप. थंडी थंड. इतकं थंड लागलं अचानक. स्वप्नात काय असतं? स्वामिनी म्हणजे आपली दैवत असते. सो गाईज दर्शन घेऊन आम्ही इथे बसलो आहे. इतकं प्रसन्न वाटतंय. रात्रीची वेळ आणि बिलकुल गर्दी नाही आहे मेन तर, त्याच्यामुळे अजून सुंदर वाटतंय. मंगळवार होतं, दिवसा फार मंगळवार आहे आज. हो ना, देवीचा आशीर्वाद येतो. सिंदूर असतो तो. इथून सिंदूर घेते मी, मला थोडासा लावायला, कारण माझ्याकडे सिंदूरच नाही आहे. बघू स्माईल दे, नीट दे. आपला इथे मंदिरात ते पण घेता येईल. झोपत नव्हती. भाऊ
गाईज प्रचंड थंडी आहे, प्रचंड थंडी आहे. बापरे, बघता तुम्ही पावसाचं वातावरण झालंय पूर्ण. भयानक थंडी आहे. हे मागे नारळ फोडतात दिसतंय. समोर असेल ना चहा देता, म्हणजे बिस्किट पण असेल. भूक लागली. अरे यार दे ना काहीतरी. कुठे गेले ते बिस्किट? त्यांच्याकडे नसतील का बिस्किट? हे इथे. अरे या दुकानात भेटतं. अरे यार पेढा नाही खात यार, मला अफसोस होतोय. त्याला द्यायला पाहिजे होतं. अरे पण मग त्याला देण्यासाठी समोर दुकानात तर पाहिजे ना. आणि आता इतका उशीर झाला, ते काय उपाशी थोडी असणार. आपल्याकडे आलं म्हणजे त्याला भूकच लागलेली असेल. पेढा तरी देऊन पाहिजे होता. पेढा खाता नाही? खाऊ शकतो. आपण कॅरी करायला पाहिजे आहे ना नेहमी. टोपल्यात चपाती होती, चपाती सोबत घेऊन यायला काय प्रॉब्लेम होता? खाऊन टाकली. नेक्स्ट टाइम पासून लक्षात ठेव, सोबत काहीतरी कॅरी. विराट तू खाली बघून का नाही चालत? कुत्र्याला खोबरं दिलं आणि कुठं पण फेकून दिलं. कुत्र्याच्या बाजून फेकलं. असेच असतात लोक, विचार करून करत नाही गोष्टी. चांगली दे. वांगी चांगली आहे. गावठी कोणत्या याच्यात अजून आहे ना? ते मिरच्या पण दे मोठ्यावाल्या. ते आहे थोड्याच आहे त्या, जास्त करते ना खराब होऊन जात नाही. छान लागतं ना. मी करते ना उद्या, तुम्ही टेन्शन नका घेऊ. त्या मिरच्या दे थोड्याशा आणि बटाटे दे. बटाटे किती घ्यायचे? बटाटे 1 किलो. हां 1 किलो ते बटाटे. वांगी किती घेतली? वांगी किती दिले? अर्धा. हां दोडका पण घेते. दोडक्याची भाजी छान लागते सुकी. दोडके पण द्या. किती? 2-3 किती बसतील? 3 बसतील पावमध्ये. ठीक आहे, कमी होईल रे. 4 घेऊ का? 3 जण आहे आपण. 3 मध्ये पुरत नाही भाजी आपल्याला. अर्धा घेते दोडका, छान लागतं. रताळे घे. तुला कुठं काय बोलतोय मी? तुला कोण रताळा बोलती? बघ तिथे रताळा ठेवलेले विकायला. दोडकी पण दे. अर्धा दे. अर्धा. हे गावठी का? चांगले का खायला? दोडका. मिरच्या बनवून ठेवल्या ना, बनवून ठेवल्या का वाटीत, मुरतात त्या. खूप सुंदर लागतात. 4-5 दिवस फ्रीज मध्ये जातात. भेंडी घे 1 किलो. भेंडी फ्रेश आहे का? भेंडी नाहीच आहे का? उद्या फ्रेश भेंडी घेऊन ये. शिळे का ग? हिरव्या मिरच्या घे बर का चिनू. हिरव्या मिरच्या पण द्या पावशर. हिरव्या मिरच्या तिखट. आणि चवळी पण दे मला. तिखट चवळी पण दे. घ्यायचं आहे का रताळा? किती दिली? रताळी कशी खाणार तू? शिरा? जाऊ दे आता, शिरा छान लागतो. करायचंय का? स्वीट बनवून ठेव का? हा दे अर्धा. अरे तू ते बघ घेतलं बघ, ते बघ. तुला कोण रताळी म्हणतो? तू रताळी का? म्हटलं रताळ्याचा शिरा खायला आपल्याला. शिरा किती छान लागतो. फ्लॉवर घ्यायचंय का? ते काय पिशवीत दिलं? फ्लॉवर नाहीये विशाल घरी. आहे 1 कंदी. नाहीये. छोटा आहे, छोटा. घेऊन टाक. चाल एक देऊन टाक. फ्रेश आहे ना फ्लॉवर, चांगला. हा दे. पुदिना नको. खाली पुदिना आहे. उद्या असेल का?
कधी? 5-5:30 पर्यंत. संध्याकाळी ना? चालेल ना. संध्याकाळी या उद्या. यायचे पकडणे का? अक्कल आलं. याच्यात काही खडे बिडे आहे का थांब पाहतो मी. ते बघायचं. काढून टाकायचं काय काटायचं हो साईडचं. द्या ना, मी कापते खाली. अगं मला दे ना मी. थांब रे. दर घे तुझं काम. डाडा हे द्यायचं ना, लाकडाची फळी. सगळं द्या, मी तुम्हाला कापून देते सगळं. कोथिंबीर द्या तुम्ही. पूर्ण घेऊ का? माझ्या पाठीला खूप बॅक पेन होत आहे, त्याच्यामुळे मी बसून काम करते आज. आणि तुम्हाला यांना बसून पेन झालंय म्हणून ते उभं असलेलं काम करताय, जे उभं राहून करताय असं. मसाला राईस खाणार आहे कारण खूप लेट झालंय. बाहेरचं तर आम्हाला चालत नाही. बाहेरचं खाल्लं की लगेच त्रास होतो. तर कुठेही बाहेर जा, पण खाणार तर आम्ही घरी येऊन काही ना काही खाणार. बाहेर थोडंसं हलका फुलकं पावड स्नॅक खाणार, पण प्रॉपर जेवण आम्ही बाहेर कधीच नाही करत. आणि मी एकटीच अशी नाही आहे, माझ्या मिस्टरांना पण बाहेरचं खायला नाही आवडत. पण माझा जो मुलगा आहे, जो आता व्हिडिओ घेतोय, त्याला फक्त निमित्त लागतं की मला बाहेर कधी जायला भेटेल आणि मी कधी बाहेर खाईन. पण काही नाही, तो पण हुशार होईल हळूहळू. त्याला पण नाही चालणार आयडियालाच ऐकून है ना बाबू. आणि मसाला राईस मध्ये वांग टाकून खाण्यात एक वेगळीच मजा आहे. त्याच्यामुळे मी वांगाने खात. वांग टाकते आणि थोडीशी ना कवडी कवडी. मी फक्त भात खातो. सोयाबीन आणि भात खातो. बटाटा पण नाही खात. एवढं धुवून देता का प्लीज द्या. प्यार का है ये मौसम. हे कापले घेऊन जा पाहिजे असं रिंगण. जेवढा पण भाजीपाला घरात पडलेला असतो ना, मी तो सगळा मसाला टाकते मसाला भातात. आणि मग तो मसाला राईस मध्ये जी चव येते, वा वा. नाही मी नाही खाणार वांगा आणि बटाटा. आणि आता मी इन्स्ट्रक्शन्स देणार आहे आणि मग पतिदेव ते कुकर मध्ये टाकणार आहे. तसा आमचा माणूस जाम हुशार आहे. डॅडा ये. बटाटा झाला. गागू गागू. डॅडा एवढं धुवून देता का? डॅडाकडे घे एकदा कॅमेरा. डॅडा एवढं धुवून द्या ना. माझी नद पूर्ण खाली आलेली होती का एवढा वेळ. असा संसार करण्यात काहीतरी वेगळीच मजा आहे. मजा वाटते ना तुम्हाला? नक्की नक्की का? मग ठीक आहे. कोथिंबीर देता का? छान कापून देते मी. मी उद्या मस्त पातळ चवळीची भाजी करू का, ग्रेव्ही वाली आहे ना. मी काय म्हणतो, खूप दिवसानंतर चवळी खाणार आहे. पाणी कमी टाका. आई बास का बास बस. तुम्हाला तर मी त्या दिवशीच म्हटले होते. सो माझा नवरा मला कॉम्प्लिमेंट करत होता की तू जेव्हा लेन्स नाही टाकत डोळ्यांमध्ये तेव्हा जास्ती चांगले दिसते. तर हे खरं आहे का? काय अशी कार्टूनगिरी करत असतो तुम्ही नेहमी, काय माहिती. बोलू आता, नको बोलू. तर आज माझ्या केसांची पूर्णपणे भट्टी गेलेली आहे. म्हणजे मी हेअर वॉश केला आणि तशीच निघाले होते. म्हणजे केस माझे ओलेच होते आणि मी एक्सटेन्शन्स लावलेले केसांना.
तर ओल्या ओल्या केसांवर आता मी जेव्हा हे रिमूव्ह करेल तेव्हा माझे केस मस्त असे कुरळे 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 बघायला भेटतील, कारण की ड्राय हेअर आहेत माझे. आणि मग ओल्या केसांवर जेव्हा मी काही करते तर मग त्याच्यानंतर केस माझे बघण्यासारखे होतात. आणि आता मी इतकी प्रचंड दमलेली आहे, इतकी प्रचंड दमलेली आहे मी की मी नाही जमलो. हे माझं वासरू दिवसभर कार्टूनगिरी करतं, दिवसभर कार्टूनगिरी करतं. विराट जेव्हा तुला मी मोठं झाल्यावर दाखवेन हां, तू तेव्हा कसं 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 रिॲक्शन देशील रे? बघ ना आता ह्याच्यात तू मला बोलणार अरे यार तू आई मला नीट तरी घ्यायचं होतं. अरे बघ ना ह्याच्यात बघ बघू. मम्माच बॉय नीट बघ.